तिलाच महत्त्वाची घडामोड राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी ग्रीन सिग्नल दिला होता। शरद पवारांकडून एका मोठ्या नेत्याने दावा केलाय। 14 नोव्हेंबरलाच मोदी शहा यांनी ग्रीन सिग्नल दिला होता। विलीनीकरणाआधी दोन्ही पक्षांच्या कार्यकारिणीची बैठक होणार होती अशी माहिती सूत्रांकडून मिळते। याच बैठकीत विलीनीकरणाचा ठराव मंजूर होणार होता अशीही माहिती सूत्रांकडून मिळते। 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाची अधिकृत घोषणा होणार असल्याची सुद्धा माहिती समोर येते। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्यानं दावा केलाय। नोव्हेंबर 2024 मध्ये नागपूर अधिवेशनातच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल चर्चा सुरू झाली होती। जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात त्यानंतर अनेक बैठका झाल्या। 5 ऑक्टोबर 2025 रोजी अजित पवारांनी अहिल्यानगरमध्ये अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली। त्या चर्चेत पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करून सांगतो असं अमित शहा अजित पवारांना म्हणाले। 14 नोव्हेंबर 2024 रोजी पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल ग्रीन सिग्नल आला। 16 जानेवारी 2026 रोजी अजित पवार, रोहित पवार, हर्षवर्धन पाटील, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांची बैठक झाली। या बैठकीत सर्वांनी आपापल्या शंका मांडल्या। 16 जानेवारीलाच मुंबईमधल्या प्रेम कोर्टमध्ये अजित पवार, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांची बैठक झाली। 17 जानेवारीला शरद पवारांच्या उपस्थितीत बारामतीतल्या गोविंद बागेत पुन्हा बैठक झाली। या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुका घड्याळाच्या चिन्हावर लढवण्याचा निर्णय झाला। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रचाराची धुरा अजित पवारांनी अमोल कोल्हेंच्या हाती सोपवली होती। अजित पवारांना शरद पवारांपासून सोडून गेल्याचा डाग पुसायचा होता। अजित पवारांना बहीण सुप्रिया सुळे यांच्याशी असलेलं नातंही कायम ठेवायचं होतं। अजित पवारांना पक्ष चालवताना सध्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची फारशी मदत होत नव्हती। महापालिका निवडणुकीतही पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांना फारशी मदत केली नव्हती। विलीनीकरणाआधी दोन्ही पक्षांच्या कार्यकारिणीची बैठक होणार होती। याच बैठकीत विलीनीकरणाचा ठराव मंजूर होणार होता। 12 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची अधिकृत घोषणा होणार होती।